नमस्ते, मी परचुरे आई. हे बघा साधे मशरूम आहेत आणि हे ऑयस्टर मशरूम आहेत. तर ह्याची ग्रेव्ही करणार आहे आणि हे सुक्के करणार आहे. तर भेटू. हे कांदा, खोबरं, लसूण आणि हवरी दळलेली आहे. त्याचा मसाला केलेला आहे. वाटून घेतलं आणि आता परतून घेतलं आहे छान. हे पाकाचं तेल सोडलेलं आहे. आता मशरूम टाकते आहे. हे पा मशरूम टाकले आणि ह्याच्यात थोडीशी पाणी टाकणार आहे, थोडीशी शिजायला आणि ग्रेव्ही व्हावी म्हणून. आणि असं करून खाल्लं ना खूप छान लागतं बघा ग्रेव्हीचे. तसे सुक्के नाही जात. सुक्कं करायला दुसरं येतं, ऑयस्टर मशरूम म्हणतात त्याला. आता मी इथे ऑयस्टर मशरूम करते आहे. सुक्का करायचं आहे ना, तर हा ऑयस्टर मशरूम घेतलेला आहे. तेल टाकलेलं आहे, त्याची फोडणी करते आता पटापट पटापट. जिरे टाकली. आता कांदा टाकते आहे. आता हिंग टाकलाय. आता हळद टाकते आहे. तर लाल मिरची पावडर टाकणार आहे. हां, आता टॅमॅटो टाकणार आहे मी. तिखटाचा कलर बघा कसा आहे, लाल भडक दिसतो एकदम मस्त. बेडगी मिरची पण टाकते ना मी तिखटात. आणि आता टॅमॅटो टाकते, त्यामुळे टॅमॅटोनं सुद्धा खूप कलर छान येतो. हे पहा, कलर खूप छान येतो त्याला. भेटू. आता हे ग्रेव्हीचे मशरूम उकळत आहेत. अजून आटायचं आहे ते. जरा उकळलं ना चांगलं म्हणजे मग हे पहा मशरूम शिजत आहेत. शिजल्यानंतर छान ग्रेव्ही होते मस्त. अगदीच ग्रेव्ही घट्ट करायची नाही, त्याला मशरूम असं जात नाही घशातून. जरा थोडासा रस्सा करायचा, असं ग्रेव्ही टाईप रस्सा करायचा त्याला. हे पहा किती छान तर्री वगैरे आली की नाही. हां, आता थोडा मटण मसाल्याची चिमट टाकते मी. छान होतो आहे पहा. सुहानाचा मटण मसाला वापरते मी घरात, त्याची चिमट टाकलेली. छान फ्लेवर छान आहे त्याचा. आता हे पहा तयार झालेले हे कांदा, टॅमॅटो आणि मिरची वगैरे असं. हे पहा वरतून फक्त टाकायचं आणि शिजवून घ्यायचं झाकून झाकून. त्याला पाणी नाही टाकावं लागत. हे पहा आता झालेलं आहे हे. आता कोथिंबीरची गार्निश करते आहे. छान झाला आहे की नाही, सुक्का सुक्का मस्त. खूप छान झाला आहे पहा. आता ताट दाखवते नंतर तुम्हाला मी, ताट केल्यानंतर. हा पण तयार झालेला आहे. हे पहा ग्रेव्हीचे मशरूम झालेले आहेत तयार. किती छान झालेलं आहे, मस्त ना. या जेवायला.